मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिलाय। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करण्याचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते न पाळल्यानं मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिलाय। बघूया। मनोज जरांगेंचा पुन्हा चलो मुंबई नारा। 19 ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये धडकणार। मनोज जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा। मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार। आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देऊनही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यानं मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। जरांगेंनी मराठा बांधवांना चलो मुंबईची हाक दिली आहे। आता अंतरवाली सराटीत नाही तर थेट मुंबईत सरकारच्या दारात आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगेंनी केली। 6 जून पर्यंत प्रलंबित मागण्या राज्य सरकारनं पूर्ण न केल्यास मराठे 29 ऑगस्टला थेट मुंबईमध्ये धडकणार आहेत। मंत्रालयाबाहेर किंवा आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा निश्चय जरांगेंनी केलाय। एकोणतीस ऑगस्ट 2025 ला मुंबईत आम्ही जाणार। 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार। चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला। आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही। मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करा। मराठा आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्या। कुणबी मराठा एकच असल्याचा आदेश काढा। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा। नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्या। मुलींसाठी मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करा। सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या। तर या 7 प्रमुख मागण्या जरांगेंकडून करण्यात आल्यात। 2 वर्ष संयमानं घेतलं, आता शांत बसणार नाही असं म्हणत जरांगेंनी सरकार विरोधात शड्डू ठोकलाय। तर दुसरीकडे पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण होणार आहे। जरांगेंच्या उपोषणा दिवशीच लॉंग मार्च काढण्याची ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घोषणा केली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या खंडोबापासून ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गाचा लॉंग मार्च तो पायी असेल, तो मराठवाडा कव्हर करेल, मध्य महाराष्ट्र कव्हर करेल, खानदेश कव्हर करेल, कोकण कव्हर करेल आणि मुंबईला जाईल। आम्ही प्रबोधन करू। मराठा आरक्षणासंदर्भातील आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ झाल्यात। आता तरी सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे। अनेक चर्चा ज्या आहेत या सरकारच्या सोबत झालेल्या आहेत, त्या निष्फळ स्वरूपाच्या ठरलेल्या आहेत। त्यामुळे सरकारने त्यांनी जो कॉल घेतलाय त्या अनुषंगाने सरकारनं त्याच्यावर भाष्य करावं। राहिला काँग्रेसचा तर राष्ट्रीय जो मुद्दा आमचा आहे की जातनिहाय जनगणना करावी। 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगेंनी अंतरवालीतून मुंबईला पायी मोर्चा काढला। तेव्हा सरकारनं सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यानं जरांगे माघारी गेले। मात्र तेव्हापासून आतापर्यंत सगळे सोयऱ्यांचं घोंगडं भिजत पडलंय। त्यामुळे जरांगेंच्या अल्टिमेटम आधी सरकार तोडगा काढणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।